निषेध असो, महाविकास आघाडीचा रेल्वे प्रशासनाचा रेल्वे प्रशासनाचा महाविकास आघाडीचा रेल्वे प्रशासनाचा तुमको करनी होगी। सरकते जिल्हे चालू झाले पाहिजे। रेल्वे प्रशासनाचा मागही थोडं पण अधिकाऱ्यांकडून लिहिले ते महाविकास आघाडीकडून प्रबंधकांना देण्यात येते। साहेब काय झालं विषय आता आधार काय बघायचं डन का सिविल का रेल्वे मराठी येणार से तुम्ही तर पैसा कमाल आले फक्त काय घेतलं नाही तुम्हाला महाराष्ट्राच्या लोकांनी। आपके अंदर एक काम चल रहा है, काम चल कब तक चलेगा ये काम? सर अभी दिसंबर तक टाइम है हमारा, दिसंबर तक टाइम है। हमारा ब्लॉक नहीं मिल रहा है, इसी वजह से इसका तुमको मालूम है बदलापुर में रहने वाली मेरी माँ बहन है ना, धूप में और बारिश में यहाँ पे खड़ी रहती है। तुम्हारे घर का कोई मेंबर आधा घंटा खड़ा करके देखो क्यों इतना लेट कर रहे हो? सरकार से पैसा लेते हो ना, तो फिर इतना क्यों लेट? आपको बदलापुर शहर में रहते आप किधर रहते किधर? अमरनाथ। जिस दिन यहाँ पे रहोगे ना 1-2 महीना, तब इनकी जनता की हालत आपको पता चलेगी। अरे कितना दिन से काम चल रहा है आपका, और एक्सीडेंटर क्यों बंद है? कल जो हम लोग आज आने वाले हैं, इसलिए आपने सवेरे 9:15 बजे वो एक्सीडेंट चालू कर दिया। अभी तक क्या कर रहे थे दोनों? देखो भाई साहब, मीडिया के सामने खड़े मत हो, इनके सामने भी 15 दिन पहले आपके ऑफिसर लोगों ने ये जो एक्सीडेंट है उसका उद्घाटन किया, नारे वगैरह बोलते वो किया, बहुत बढ़िया काम किया। उसके बाद में कहाँ गए वो लोग? जिन्हें बंद है ना वो एक्सीडेंट क्या होते हैं बंद है, आज सगळे चालू किया। जनता के आंखों में धूल फेंकना बंद करो, या तो मैं रेलवे के कायदे को नहीं जुबानता हूँ, अच्छे कायदे के लिए सलाम करता हूँ, लेकिन अगर जनता के पीठ पीछे और ऐसा गलत काम अगर करते रहोगे ना, तो मुंह को काला पोछने वाला मैं पहला इंसान रहेगा। मैं नहीं डरेगा रेलवे के, मेरे को खड़ा करो कोर्ट में, क्योंकि अरे मैं आने वाला हूँ, हम लोग आने वाले हैं, हर चीज के लिए आपको आंदोलन करना पड़ेगा। देखो ना यार, ऐसा मत करो ना। खाली सिविल का काम देख रहा हूँ, जो इलेक्ट्रिकल का डिपार्टमेंट है उसको कॉल करके यही होने वाला है। अभी बात नहीं कर सकते, ऐसा नहीं करो, एक कोई तो रहेगा सबके ऊपर। टाइम दिया था 2 दिन का, अभी भी उसका काम चालू। क्यों आप ऐसा? जिधर आप रहते हो ना, जिधर आपकी रोटी चलती है, उस शहर के बारे में थोड़ा सा हमदर्दी रखो। तो फिर आपको पता नहीं कि कितने लोगों का प्रॉब्लम चल रहा है। अरे 70 साल का 80 साल का बूढ़ा आदमी वो अगर केयर से चलेगा तो उसको धाप लगती है, मालूम है? और एक्सीडेंट आज हम लोग आने वाले इसलिए चालू किया, उसको बुलाओ ना, उसको बुलाओ, नहीं तो उसके इसको मुंह को काला पूछेगा। ऐसा अगर बदलापुर लोगों के साथ अगर बेईमानी करेगा ना, किसी को नहीं छोड़ेगा। काय बोलता है बोला बोली काय फायदा नाही ना बोलून। मैं आपको गाली गलौज नहीं कर रहा हूँ, क्योंकि मैं देखता हूँ मेरी माँ अगर 70 साल के 50 साल के उस सीढ़ी से जाएगी ना, तो आधा घंटा उधर पुल के ऊपर रुकेगी वो बेचारी। तुमको उसको देखते ना कितने लोग, एक आधी प्रेग्नेंट औरत अगर जीने से जाती है तो आपको थोड़ा किया है वो बंद रखेंगे तो कैसा चलेगा ये? क्यों बंद रखेंगे? अरे जो काम कर रहे हैं ना, तो उनको बोलो जल्दी से काम करो ना। नाही हो साहेब, हे काय आता एवढी पब्लिक इथे रश एवढं आहे, मार्जिन कधी भेटेल? आपण लास्ट टोकन गेल्यानंतर ते पण कधी? आपको मालूम है वो जो नहीं संरक्षण काम करणार, लाखो लोकांना त्रास होईल तो अशी जाळी टाकली। आम्ही सहन केलं ना, लोकांनी जाळी टाकायसाठी विरोध केला, नंतर रेल्वेचा आम्ही सपोर्ट केला, रेल्वेच्या कामाला संपलं काम। आता काढून टाका ना जाळी, तो कब तक रखेगी? वो जाली रखा है वहाँ पे 2 नंबर प्लेटफॉर्म, 2 नंबर का प्लेटफॉर्म को नहीं हटाना सर, इसीलिए वो एसओडी का अंदर आ रहा है। शेड्यूल ऑफ डायमेंशन से रेलवेज में ट्रैक का सेंटर से 2.5 मीटर में कोई स्ट्रक्चर नहीं रहना चाहिए। अगर एस्केलेटर और लिफ्ट तीनों प्रोवाइड करना है, हमको 2.5 मीटर में फेंसिंग करना ही है, नहीं तो वो नहीं कर पाए। कुछ हमदर्दी रखो शहर के बारे में। वो एक्सीलेटर है ना, अभी बंद पड़ा है, देखो कब तक चालू करेंगे उसको बोलो, कब तक चालू कर रहा है उसको पूछो, कब तक चालू कर रहा है?
तुम्ही जर जिऱ्यावरून उतरले तर तिथे लाईन हो साहेब, आज चालू केले जिने ते सकाळी 9:30 चालू केलं तुम्ही. जी साईड गेला प्लॅटफॉर्मवरती जी फेन्सिंग लावली आहे तर ती येणार लाईनचं फॅन्सिंगसाठी पण आम्ही सपोर्ट केला तुम्हाला. लाखो लोक बिचारे त्या ते सांगतात आहे की त्याचा उसको बोल एक्सीडेंट चालू करेगा. जास्त मुद्दा बोलणं पण अर्थ नाही. स्पीक फोन ठेवायला सांगा. आता तुमचे जिने सकाळी किती वाजता चालू झाले तुम्हाला माहिती आहे का? काय माहिती आहे? का बरं तुम्हाला माहिती कसं नाही? तुम्हाला माहिती असायला पाहिजे ना. तुम्ही स्टेशन प्रबंधक आहात ना इथले. ते एक्सिडेंटवाले असं कॉम्पिटिशन सकाळी 9:30 वाजता जिना चालू होता. आम्ही इकडे यायचं म्हटलं बरोबर तुम्ही चालू केलात लगेच. तो ऑपरेटर तुमच्या अंडर आहेत ना. कॉन्ट्रॅक्ट बेसवर झालं. कॉन्ट्रॅक्ट बेस आम्हाला नका सांगू. आम्ही तुला विचारणार. बरं ट्रेन ज्या वेळेला लेट होते तुम्ही काय सांगता? छत्रपती शिवाजी टर्मिनसला जाऊन भेटा. ही उत्तर असतात तुमची सकाळी. क्या कर रहे हो? नेक्स्ट नहीं, इसको फोन, तुमको बोल के क्या फायदा है? जनता को बोलने को बोलोगे? 30 मार का है क्या? लगा उसको फोन. वो क्या प्रिंसिपल है क्या? जनता को मालूम पड़ना चाहिए. बात नहीं है मेरा वो, नहीं तो उसको मुंह को काला पोछेगा मैं. 4 लाख लोगों का सवाल है भाई. तुमसे बात करके क्या करेगा वो? उसको स्पीकर ऑन करके रखो और पुलिस पर अभी उसका फोन रिकॉर्ड करो कि वो अगले बुधवार तक, नहीं तो फ्राइडे को उसको मुंह को काला पोछेगा. किले में रहने दो. स्पीकर ऑन करके बोला मीडिया यहाँ पे पुलिस के लोग हैं, रेलवे के प्रशासन के लोग हैं. आप सवाल पूछो उसको. या ठिकाणी महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन करण्यात येत आहे. सरकते जिने जे गेल्या काही दिवसांपासून बंद आहेत आणि त्यामुळे बदलापूरकरांना त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतोय. या सोयी सुविधा ज्या रेल्वेने दिलेल्या आहेत त्या सुरळीतपणे सुरू ठेवा, अन्यथा या ठिकाणी महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येत आहे. या ठिकाणी फुलांचा हार जो आहे तो या सरकत्या जिन्यांना बांधण्यात आलेला आहे. या सरकत्या जिन्यांचा काही एक उपयोग नाही आहे. हे सरकते जिने फक्त आणि फक्त बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना मानसिक त्रास देण्यासाठी रेल्वे प्रशासनाने उभारले आहेत का, असा प्रश्न या ठिकाणी महाविकास आघाडीकडून विचारला जातोय. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी आपण बघू शकतोय या ठिकाणी महाविकास आघाडीकडून जोरदार घोषणा देण्यात येत आहेत. रेल्वे प्रशासनाच्या विरोधात या घोषणा देण्यात येत आहेत. आपण बघतोय या ठिकाणी रेल्वे प्रशासनाकडून जो काही मनस्ताप बदलापूरच्या रेल्वे प्रवाशांना सहन करावा लागतोय गेल्या काही दिवसांपासून, त्याचा आता कुठेतरी भडका उडाल्याचं दिसतंय. महाविकास आघाडीकडून या ठिकाणी सरकत्या जिन्यांना फुलांचे हार जे आहेत ते घातले जात आहेत. त्यांच्या बाबतीत मनस्ताप सहन करावा लागतोय. सरकते जिने बंद आहेत. काय एकंदरीत आंदोलनाचं स्वरूप आहे? मला हे समजत नाही की रेल्वे प्रशासनाच्या बदलापूर लोककरांच्या ज्या समस्या आहेत, महाविकास आघाडीच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा आंदोलन होतं हे तात्पुरतं काहीतरी प्रश्न ते सॉल्व्ह करतात, सोडवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एरे माझ्या मागल्या. काल रेल्वे उपप्रबंधक बदलापूर स्टेशनला निवेदन दिलं की उद्या महाविकास आघाडीचे लोक तुम्हाला भेटायला येतात. एवढं बोलल्यानंतर हे मूर्ख प्रशासन रेल्वेचं ठप्प पडलेलं, यांच्या कानामध्ये लसणाचं तेल टाकावं वाटते असं मला. कारण की काल निवेदन दिल्यानंतर गेल्या 15 दिवसापासून हे जिने बंद होते. निवेदन दिल्यानंतर आज सकाळी 9:15 वाजता आमचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी सांगितल्यानुसार चालू करण्यात आली. म्हणजे बदलापूरकरांच्या रेल्वेच्या प्रश्नासाठी आंदोलन केल्यानंतरच रेल्वे प्रशासन जागी होते का, हा ज्वलंत मुद्दा आहे. आणि उदाहरण दिलं आहे की 15 दिवसापूर्वी या सरकत्या जिन्याचं उद्घाटन रेल्वेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून झालं. तिसऱ्या दिवशी ते जिने बंद होते. बंद झाल्यानंतर आम्ही येतोय म्हणून काल आज चालू केलेले आहेत. हे बॅरिकेड टाकलेले आहेत इथं प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती. त्याचं काम जर पूर्ण झालं असेल तर ते बॅरिकेड काढून टाकावे, अन्यथा महाविकास आघाडीच्या माध्यमातून रेल्वेच्या मी आता कुठल्याही कारनाम्याला घाबरणार नाहीये. कारण की सगळ्यात जास्त त्रास माझ्या बदलापूरकरांना होत असेल तो रेल्वेच्या समस्याच्या माध्यमातून होतोय. हे जर बॅरिकेड काढले नाही आहेत, सरकता जिना
आज लोकल उशिरा असतात सर. त्याचंही झालेलं आहे. सन्माननीय खासदार साहेबांनी वारंवार पत्र दिलेलं आहे. आज पण पत्र दिलेले आहेत की हे पत्र घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्यांना जे प्रश्न उपस्थित केलेले आहेत, समस्याचं निराकरण झालं पाहिजे. आता स्टेशन मास्टरला भेटणार आहेत आणि तुमच्या माध्यमातून बदलापूरकरांच्या माध्यमातून सांगतो, येणाऱ्या काही दिवसात लोकलच्या वेळापत्रक पाळलं गेलं पाहिजे. सकाळच्या प्रहरी मुंबईला जाणारा माझ्या आई बहिणी जे आहेत, माझे भाव आहेत, त्यांना प्रचंड त्रास होतोय. तो त्रास नाही झाला पाहिजे. या 2 ते 4 दिवसामध्ये जर रेल्वेचं वेळापत्रक रेल्वे प्रशासनाने वेळेवरती पाळावं लागेल. नाही पाळलं तर माझ्या आणि महाविकास आघाडीच्या रोषाला सामोरं जावं लागेल. मी रेल्वेच्या कुठल्याही कायद्याला आता जुमानणार नाही. तुम्ही आत टाकलं तरीही चालेल. ह्या जिना बंद पडलेला आहे. हा जिना 3 दिवसात चालू झाला पाहिजे. नाहीतर आता आम्ही याला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे. त्याच्यासाठीही वेगळं आंदोलन करायची तयारी. सत्ताधारी फक्त जो दिसला त्याच्या गळ्यात मफलर टाकल्याचं काम चालू आहे. आताच आमच्या भगिनीताई बोलल्या, नारळी पौर्णिमा चालू आहे सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून. जो दिसला त्याच्या गळ्यात टाकायचं गमछा. काल परवा आमदार साहेब गेले होते पनवेलच्या बोगद्यावरती बघायला. अरे मला समजत नाही, पनवेलच्या बोगद्यापर्यंत काम झालेलं आहे, त्याच्या पुढे कुठल्याही प्रकारचं भूसंबंधन झालेलं नाहीये. तुम्ही दाखवता विकास. भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेना हे बदलापूरकरांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकायचं काम चालू करते. कोण म्हणते मेट्रो मेट्रो? ते घोरपडे चौकातले भारतीय जनता पक्षाचे वजनदार जॅकेट घालणारे ते जातात मुंबईला, सीएमला भेटतात, मोठमोठ्या अधिकाऱ्याला भेटतात, भला मोठा नकाशा घेऊन जातात, म्हणे मेट्रो उद्या येणार आहे. तुमच्या बापाचा माल आहे का हरामखोरांनो? बदलापूर लोकांना फसवत आहे. मेट्रो कुठं येणार आहे? मेट्रो तुम्ही सांगता कर्जतवर येणार आहे, एक म्हणते कांजूर मार्गवर येणार आहे. मेट्रोचे सांगतात मेट्रोचे टेंडर दिले, 4थ्या दिवशी मेट्रोचं टेंडर कॅन्सल होते. बदलापूरकरांना मूर्ख बनणं सोडून द्या. सिमेंटचे रस्ते केले म्हणून विकास नाहीये आमदार साहेबा. तुम्ही काल परवा बोगद्याला भेट दिली पनवेलचं, त्याच्या पुढे जमिनीचं हस्तांतरण झालं नाहीये. बदलापूर लोकांना सांगतो, म्हणजे मला जर उद्या पनवेलला जायचं असं तर मी का तिथं पॅराशूट घेऊन जाऊ का पनवेलला? मी पुन्हा सांगतो आमदार साहेब, जेव्हा जेव्हा तुम्ही निवडणुका येतात, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेकतात, सांगतात मी हे केलं, मी ते केलं. पुन्हा एक सांगतो मी आमदार साहेबांना, महाविकास माध्यमातून एक प्रश्न आहे माझा. काही दिवसापूर्वी बदलापूर नगरपालिकेवरती 10 लाखाच्या बाबतीत तुम्ही जे कामं राज्य सरकार देणार होते त्याच्यावरती तुम्ही प्रशासनावरती आगळपागळ केली आणि विधानसभेमध्ये तुम्ही हा प्रश्न मांडला. काल परवा बदलापूरच्या एका प्रभागामध्ये तुम्ही सांगितलं की आम्ही प्रत्येक वार्डामध्ये 10 लाख रुपयाचं काम देऊ. म्हणजे हे काय? तुम्ही टीका करायची प्रशासनावरती आणि पुन्हा प्रश्न तुम्हीच रेटायचा. हे अशा प्रकारची हुल्लडबाजी, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचं काम भारतीय जनता पक्षाने बंद केलेलं आहे. बंद करावं, कारण की बंगाली बाबांची जादूगिरी जनता बदलापुरात चालू देणार नाहीये. बदलापूरमध्ये बंगाली बाबाचं प्रमाण खूप झालेलं आहे. आता कोथरे साहेबांना भारतीय जनता पक्षाने आमचं आहे, तुम्ही बंगाली बाबू बंद करा आणि बदलापूरकरांच्या समोर येऊन दिल्लीला भेटून, मुंबईला सीएमला भेटून तुम्ही जे इथे पुढे सोडताय खोट्या विकासाच्या, या भूलथापांना बदलापूरकर बळी पडणार नाहीये. सर एकंदरीत पाहतो आपण की खासदार आपल्याच पक्षाचे आहेत. खासदारांनी आश्वासन दिलं होतं की निवडून आल्यानंतर बदलापूर रेल्वेचे प्रश्न जे आहेत ते सोडवले जातील, परंतु आजही आपल्याला आंदोलन करावं लागते. काय नेमकं आंदोलन? हे आंदोलन याच्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून, सत्ता असू द्या किंवा नसू द्या, मी तुम्हाला पुन्हा सांगतो, बदलापूरकरांच्या प्रश्नासाठी सत्ता असो किंवा नसो, महाविकास आघाडी ही रस्त्यावरती उतरणार आहे. याच्या पुढेही उतरलेली आहे. आम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आंदोलन करत नाही. खासदारांनी सांगितलं होतं की ते दर 15 दिवसांनी बदलापूर स्थानकात फेरी मारतील, लोकांच्या समस्या जाणून घेतील. खासदार बदलापुरात दिसत नाही अशी तक्रार बदलापूर. मी तुम्हाला सांगतो, हे जे पत्र आहे हे सन्माननीय खासदार साहेबांचं आहे. खासदार साहेबांचं पत्र आहे. हे पत्र माझ्या घरच्यासाठी, लोकांच्या प्रश्नासाठी दिलेलं आहे, माझ्यासाठी नाही दिलेलं आहे. बदलापूरकरांच्या रेल्वेचे जे प्रश्न आहेत हे सन्माननीय खासदार साहेबांनी रेल्वे प्रशासन, DRM मुंबई यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केलेला आहे. मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की जुने सरकते जिने आहेत ते काढायसाठी सन्माननीय खासदार साहेबांनी प्रयत्न केले आहेत. सन्माननीय खासदार साहेबांनी हे पण आता सांगितलेलं आहे की रेल्वे प्रशासनाचं हे जे बॅरिकेड इथं टाकलेलं आहे, जर काम झालं असेल तर ते बॅरिकेड काढून टाका. काम झालं असेल तर
नसेल तर तुमच्या रेल्वे प्रशासनाचं काम जे चालू आहे त्यासाठी आम्ही समर्थनीय आहोत, त्याचा आम्ही तुमचा पाठिंबाच आहे. परंतु याचं जर काम झालं असेल तर ते काढून टाकावे, अन्यथा आंदोलनात. सर, खासदारांचं दर्शन बदलापूरकरांना कधी घडणार आहे? खासदार साहेब येतात. आता 15 दिवसापूर्वी सन्मान्य खासदार साहेबांचं आमचं जनसंपर्क करायचं आठवण झालं. खासदार साहेब हे 15 लाख लोकसंख्येच्या लोकांचं प्रतिनिधित्व करतात. त्यामध्ये माझं बदलापूर पण आलेलं आहे. 15 दिवसापूर्वी खासदार साहेब इथे येऊन गेलेले आहेत. खासदार साहेबांनी वारंवार रेल्वेच्या प्रशासनासाठी पत्रव्यवहार केलेला आहे. एक खासदार 15 लाख लोकसंख्येचं प्रतिनिधित्व करतो. प्रत्येक ठिकाणी जाणं येणं होऊ शकत नाही. येणाऱ्या काही दिवसामध्ये जनता दरबार आहे खासदार साहेबांच्या माध्यमातून. माझं पर्सनली काल बोलणं झालं आणि जसं आम्ही त्यांना हे दिलं आहे, कालच्या तारखेचं त्यांनी पत्र दिलं आहे की तुम्ही हे पत्र प्रशासनाला द्या. महाविकास आघाडीच्या माध्यमातून आंदोलन छेडताय. बदलापूरकरांना रोज हा रेल्वेचा जो त्रास आहे, रेल्वे प्रवासाचा सहन करावा लागतो. रोज लोकल उशिरा आहेत, सरकते जिने बंद आहेत, अनेक अशा तक्रारी आहेत. अजूनही रेल्वे स्थानकाचं काम पूर्ण नाहीये. एक ना अनेक समस्या आहेत. कशा प्रकारे याला तोंड देणार आहात? गेले 1.5 ते 2 वर्ष झाली याचा पाठपुरावा सतत आमच्या पक्षाकडनं महाविकास आघाडीकडून सुरू आहे. हे प्रशासन कुठल्याही प्रकारे आमच्या विरोधकांना दाद देत नाही. आज आमच्या पक्षाचे खासदार झालेत. खासदारांनी एवढ्या महाविकास आघाडीचे खासदार असताना त्यांची पत्रंसुद्धा आत्तापर्यंत 3 ते 4 पत्र खासदारांनी दिले. 3 वेळा खासदार येऊन इथे भेट देऊन गेले, त्यांच्या DRM ऑफिसची बोलणी केली. परंतु हे निगरगट्ट असं रेल्वे प्रशासने कोणाला कशालाही दाद देत नाही. असंख्य असे बदलापूरचे नागरिक आहेत जे रेल्वेने प्रवास करतात. त्यांच्या एवढ्या समस्या आहेत, त्यांना म्हणजे रेल्वे प्रशासनाला रोज तिथे म्हणजे प्रवाशांच्या देखील तक्रारी जातात, म्हणजे कोणालाही जुमानतच नाहीत. म्हणून आम्हाला अशी आंदोलनं करणं भाग पडतंय. आज आम्ही सत्तेत नाही आणि ज्यांना सत्तेत आहेत त्यांना फक्त सत्तेत कुठे माझा उमेदवार मिळेल आणि याच्या गळ्यात माळ घालू, त्याच्या गळ्यात माळ घालू, या वार्डात काम टाकू, त्यांना कामं टाकण्यापलीकडे रेल्वेच्या समस्यांशी काही देणं घेणं नाही. इथे काही फंड मिळत नाही त्यांना, यातनं काय मोबदला मिळणार नाही माहिती आहे. म्हणून ते फक्त वार्डात कामं करत आहेत आणि तिकडनं फंड मिळवत आहेत आणि पैसे जमा करत आहेत आणि निवडणुका लढवणार आहेत. याच्या पलीकडे विरोधक काय करणार नाहीत. म्हणून आम्हाला हे करावं लागतं आणि याचा पाठपुरावा नेहमीच आम्ही करत राहू. महाविकास आघाडीच्या माध्यमातून, माझ्या शिवसेना पक्षाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच पाठपुरावा करू आणि तडीस नेऊ. जे काही भोगावं लागेल, जे काही सहन करावं लागेल नागरिकांसाठी, प्रवाशांसाठी, ते आम्ही करायला तयार आहोत. बदलापूरमध्ये आज आंदोलन होत आहे. 1 तारखेला उद्या महाविकास आघाडीचं मोठं आंदोलन असणार आहे, मोर्चा असणार आहे निवडणूक आयोगावर. बदलापुरातून किती संख्येने या ठिकाणी तुम्ही जाणार आहात? बदलापूरच्या इथनं म्हणजे महाविकास आघाडीच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना आमच्या सांगण्यात आलेलं आहे. जास्तीत जास्त संख्येने आम्ही उद्या बदलापूरमधून प्रवास मोर्चासाठी जाणार आहोत. युवा नेतृत्व आहात. रोज बदलापुरातून अनेक युवा मुंबईसाठी प्रवास करतात. रेल्वेचा प्रवास आता कुठेतरी जीव घेणं झालेला आहे. काय यासंबंधी युवा नेतृत्व म्हणून पाहताय आणि कशा प्रकारे याला हे करणार आहे? नाही, आज आपण बघत असाल बदलापूरचे 50 ते 60% जे बदलापूरचे नागरिक आहेत ते रेल्वेने प्रवास करत असतात. भले ते शिक्षणासाठी त्यांना बदलापूरपासून बाहेर जावं लागत आहे किंवा कामासाठी जाणारे बरेचसे नागरिक आहेत जे कामासाठी बदलापूरच्या बाहेर जातात. तर त्यांना होणारे रेल्वेची समस्या, वारंवार हे रेल्वेची समस्या चालूच आहेत. खासदार साहेबांनी बरेच वेळा इकडे निवेदनसुद्धा दिलेले, पण कसं झालेलं आहे की जिथे जिथे महाविकास आघाडीचा जो तो म्हणजे पॉवरमध्ये असलेलं व्यक्तिमत्व आहे त्याला प्रशासनकडनं सपोर्ट हे कोणत्याही प्रकारे दिले गेलेलं नाही आहे. आणि वारंवार बदलापूरचे रेल्वे समस्या ही चालूच आहे की ती मग जे सरकते जिने आहेत किंवा अजून रेल्वेचे परत आपण सारखं बघतोय की प्रवासी एवढे जास्त वाढलेले आहेत की रेल्वेची संख्यासुद्धा वाढवण्यासाठी खासदार साहेबांनी प्रयत्न केलेले आहेत, पण प्रशासनकडनं कोणतंही सपोर्ट आणि कोणतंही जे त्यांना भेटलं पाहिजे ते भेटत नाही आहे. म्हणून आपण एक युवा म्हणून आपण एक बदलापूर शहराला कुठे नेतोय, आपण जे आपले स्थानिक प्रतिनिधी आहे आपण त्यांना दोष देणार आहोत. याच्यासाठी का आपल्या इकडचा वर्ग हा बाहेर जातोय बदलापूरपासून, का त्यांना रेल्वेचा प्रवास करावा लागतोय, का त्यांना इकडनं बदलापूरवरून स्थलांतर व्हावं लागतंय, ह्याच्यासाठी आपले स्थानिक प्रतिनिधी आहेत हे जबाबदार आहेत. आज बदलापूरमध्ये जे सुखसुविधा नागरिकांना पाहिजे ते नाही आहेत. चांगलं मेडिकल कॉलेज असू द्या किंवा चांगलं कोणतं कॉलेजेस किंवा
जे इकडच्या नागरिकांसाठी जॉब नाही. जॉब त्यांना भेटेल, इकडे नोकरी साधन उत्पादन होईल, त्यासाठी असं कोणतंच त्यांनी इकडे प्रयत्न केलेले नाही आहेत. नुसतं वॉर्डोवाडी इलेक्शन आलं की वॉर्डात जायचं, खोटी घोषणा करायची, नारळ फोडायचे, हेच फक्त चालू आहेत. आणि अजूनही सांगतो, जसं इलेक्शन डिक्लेअर होणार, महाविकास आघाडीच्या माध्यमातून अजून बरेचसे अशा आंदोलनाला त्यांना सामोरं जावं लागेल. जे अनधिकृत कामं त्यांनी या शहरामध्ये केलेले आहेत, आम्ही एक लिस्टच तयार केलेली आहे. येणाऱ्या काळात त्यांना आमच्या समोर जावं लागणार आहे. खासदारांच्या पत्रांना रेल्वे प्रशासन लक्ष देत नाहीये, मग सामान्य लोकांनी करायचं काय? आम्हाला सुद्धा तसंच प्रश्न पडलेला आहे. ज्या नागरिकांनी खासदार साहेबांना निवडून दिलेलं आहे की एक ते त्यांचा आवाज बनून ते त्यांचं प्रतिनिधित्व करतील, पण प्रशासन एवढं निगरगट्ट आहे की त्यांना फक्त महायुतीचंच त्यांनी चालवलेलं सरकार आहे, त्यांनी चालवलेलंच प्रशासन आहे. आज आपण बघताय, वोट चोरी असू द्या, रेल्वेचा असू द्या, कोणत्याही याच्यामध्ये महायुतीची पॉवर एवढी भयंकर आहे की त्यांनी सगळं प्रशासकीय कारभार त्यांच्या हाताखाली ठेवलेला आहे. तर ह्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं कोणतंही आमदार असू द्या, खासदार असू द्या, लोकल स्थानिक प्रतिनिधी असू द्या, त्यांचा बोलबाला ते ऐकून घेतच नाहीयेत. मग कुठेतरी आंदोलकांना कुठेतरी सक्षम होण्यासाठी, विरोधकांनी सक्षम होण्यासाठी काय प्रयत्न करणार नाही, याच्यासाठी बदलापूरची जनता ही सुज्ञ आहे. येणाऱ्या काळामध्ये जे आत्ताचे प्रतिनिधी आहेत त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाहीत. आणि नागरिकांना 100% महाविकास आघाडीकडेच त्यांचा कौल आहे आणि तो हा वाढताच राहणार आहे. मॅम, आता लाईव्ह सुरू आहे आणि या ठिकाणी पाहतोय की रेल्वे जी आहे ती लेट आहे. मागे महिला पाहतोय, त्यांच्यामध्ये देखील एक कुठेतरी आता लोकांनी सवय करून घेतली या गोष्टीची. एक महिला म्हणून कशा बघतात, 12 वाजताची ट्रेन आहे, 12:30 होत आले, ट्रेनचा अजून काहीच पत्ता नाही. रेल्वे प्रशासनाला एक विनंती होती, कारण का तुमचं वेळापत्रक हे कधीच व्यवस्थित नसतं. आज आमच्या महिला सकाळी उठून ऑफिसला जात आहेत मुंबईला, पुन्हा घरी येऊन त्यांना काम करायचं असतं. म्हणजे येतानाही तुमच्या रेल्वे व्यवस्थित नसतात, जातानाही तुमचं वेळापत्रक व्यवस्थित नसतं. त्यामुळे महिलांना एवढा त्रासदायक होत आहे सगळं की विचारताच सोय नाही. काही काही लोक कंटाळून अक्षरशः परत मुंबईला राहायला जायला लागले, अक्षरशः इकडचे रूम भाड्याने देऊन मुंबईला जायला लागले. तर माझा एक सत्ताधारी लोकांना प्रश्न आहे की तुम्ही फक्त नारळी पौर्णिमा साजरी करताय का? जशा निवडणुका जवळ आल्या आहेत, प्रत्येक वॉर्डात ही नारळी पौर्णिमाच चाललेली दिसते. मग तुम्ही ज्यावेळी टीओडी मीटरचा मुद्दा आहे, ज्यावेळी हा फॅन्सिंगचा मुद्दा आहे, सगळे मुद्दे फक्त महाविकास आघाडीच घेते. मग तुम्ही सत्ताधारी पक्ष फक्त टेंडर घेऊन पैसे खायची कामं करताय का? बरोबर आहे, इथे तुम्हाला टेंडरमध्ये पैसे मिळणार नाहीयेत, त्यामुळे तुम्ही इथे लक्ष देणार नाहीयेत. हा ठेका फक्त महाविकास आघाडीने घेतला आणि महाविकास आघाडी नेहमी आणि नेहमी लोकांसाठी तत्पर राहील आणि लोकांसाठीच काम करत राहील. जे काही आंदोलनं करायची आहेत लोकांसाठी ती नेहमी करत राहील. महाविकास आघाडी नेहमी लोकांसोबत असेल. पण नागरिकांना एक विनंती आहे की यावेळी तुम्ही जे काही आजी माजी जेवढे आहेत, ज्यांनी तुमच्या संवेदनांशी, ज्या तुमच्या भावना आहेत त्यांच्याशी खेळलेत, त्यांना निवेदन आहे की ह्यांना घरी बसवा आणि जे नवीन होतकरू जे चेहरे आहेत त्यांना तुम्ही प्रोत्साहन द्या आणि त्यांनाच निवडून आणा. बघा कसे सगळे सुरळीत आणि सरळ व्यवस्थित होते ते. त्यामुळे विनंती आहे प्रत्येक नागरिकाला, दक्ष नागरिकाला, हे तुम्हाला 5 देतील 10 देतील, यांच्या 5-10 हजारांना बळी पडू नका. कारण का हे आपल्याच जीवावर कमवलेले पैसे आहेत. हा विचार करा, जर हे 5 देत आहेत 10 देत आहेत तर ह्याने आपल्या जीवावर किती कमवलंय, त्यामुळे आणि नंतर किती कमावणार आहे आल्यावर. त्यामुळे हाच विचार करा की आपल्याला लॉंग लाईफ जो सेवा देतोय त्यालाच तुम्ही निवडून आणा आणि महाविकास आघाडी नेहमी सदैव तुमच्या सोबत असणार आहे, सदैव तुमच्या तत्पर असणार आहे कामासाठी. त्यामुळे हे आजी माजी जेवढे आहेत, माझी विनंती आहे या आजी माजींना सगळ्यांना घरी बसवा. धन्यवाद. पद्धतीने लक्ष घालणार रेल्वे प्रशासनाने, जे बदलापूरचं रेल्वे प्रशासन आहे त्यांनी बदलापूर स्टेशनमध्ये म्हणजे बऱ्याच सुविधांचा अभाव आहे. या समोरच्या साईडला जर जिन्यावर गेलो आपण तर त्या ठिकाणी घाणीचं साम्राज्य आहे. आणि जो रमेश वाडू बदलापूर स्टेशनमधून जो माणूस येतो स्टेशनला गाडी पकडायला, तर तिकीट काढायचं असेल तर तिकीट घर देखील या साईडला असावं असं मला वाटतं. कारण की तिकीट काढण्यासाठी लोकांना समोर पुढे जावं लागतं आणि त्यासाठी इथे एक तिकीट घर असावं अशी माझी म्हणजे प्रशासनाला विनंती असेल. आणि जे जे आंदोलन बदलापूर शहरामध्ये लोकांच्या भल्यासाठी करता येतील ते आंदोलन आम्ही सतत करत राहू. आणि RPI-RK पक्ष देखील, आघाडी समिती सतत कार्यरत आहे, कार्यरत राहील. अनेक मागण्या आम्ही करत असतो, पण आमचं काही सत्ता वगैरे नसल्यामुळे सत्ताधारी आम्हाला नेहमीच डावलतात. आणि असे जे प्रश्न, कारण की
छोटा कार्यकर्ता असतो, RPIच्या कार्यकर्त्यांना तर दादच द्यायला कोणी मागत नाही, त्यांनी कुठलंही काम करू द्या, अशी या बदलापूरची परिस्थिती आहे. बऱ्याच वेळा निवेदनं वगैरे मी दिलेली आहेत पक्षाच्या वतीनं, पण ती कामं व्हायला मागत नाही, कारण की आमच्याकडे काही सत्ता नाही. तरी देखील आम्ही जे लोकांसाठी करावं लागेल ते आघाडीच्या माध्यमातून करत राहू. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून बदलापूर रेल्वे स्थानकात आंदोलन करण्यात आलं. या ठिकाणी बदलापूरकरांच्या ज्या समस्या आहेत, जे प्रश्न आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून बदलापूरकर त्या सगळ्या समस्यांना तोंड देतात, त्या प्रश्नांना तोंड देतात, त्यावर कुठेतरी आवाज उठवण्याचं काम महाविकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सत्ताधाऱ्यांवर देखील निशाणा साधण्यात आलेला आहे. या ठिकाणी सत्ताधारी नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम फक्त सत्ताधाऱ्यांनी सुरू ठेवलेला आहे. इथल्या सगळ्या स्थानिक सत्ताधाऱ्यांना बदलापूरच्या रेल्वे प्रशासनाशी रेल्वे प्रश्नाशी काही देणे घेणं नाहीये. त्यांना फक्त स्वतःची खळगी भरायची आहेत पोटाची, आणि त्यामुळे या ठिकाणी रेल्वे स्थानकातील त्यांना कुठल्याही प्रकारचा ठेका मिळणार नाहीये. मात्र जे स्थानिक स्तरावरचे सगळे जे ठेके आहेत ते घेण्यात ते व्यस्त आहेत. त्यामुळे रेल्वे प्रश्नाशी कुठल्याही प्रकारे त्यांचा संबंध येत नसावा की काय, असा प्रश्न देखील या ठिकाणी उपस्थित केला जातोय. तुम्ही जरी बातमी पाहत असाल तर नक्की तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून कळवा, आणि अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ लोकतंत्र या वाहिनीला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.